नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. कोकण पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून नवी मुंबईतील तुर्भे येथे मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी मतदार दाखल झाले आहेत. नवी मुंबईत एकूण 11,000 मतदार तर ठाणे जिल्ह्यात 99,000 मतदार आहेत. भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत आहे. नवी मुंबईमध्ये भाजपा नवी जिल्हाध्यक्ष संजीव नाईक यांनी मतदान केले असून निरंजन डावखरे यांचा तिसऱ्यांदा विजय निश्चय असल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीकडून निरंजन डावखऱ्यांसाठी तुम्ही सुद्धा आज मतदान केलेलं आहे. काय स्थिती राहणार आहे कोकण पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आले. देशभरात झालेल्या नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे आणि सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केली आहे. यावेळी युवती अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण, विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष आशम फुलमामडी आंदोलनात उपस्थित होते. जालन्यात एसआरपी भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळालंय. 2 दिवसांपासून राज्य राखी बल गट क्रमांक 3 पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय. त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया थांबवत ठिय्या आंदोलन केलंय. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याचं या उमेदवारांनी म्हटलं असून पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. मात्र समादेशकांनी बोलण्यास याला नकार दिला आहे. गेलं का वेगळंच बोलत येत, आम्हाला नुसतं डावलू राहिले असं काही पण कारण सांगत येत. आज जा बाहेर जा, आता रोडवर गोंधळ हा चालू आहे की मुलांना व्यवस्थित पारदर्शक भरती घेत नाही सर. यांचं सगळं एक साखळी निर्माण करून प्रयत्न करू राहिले सर आणि स्कॅम करू राहिले सर. आपण बोलायला गेलो दाब देऊ राहिले. आम्हाला सांगण्यात आलं की मॅडम येणार आहे 5 मिनिटात. मॅडम 2 तास झाले. सर माझा मुद्दा एक आहे, मॅडम समादेशक मॅडम येतं, आम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबलची भरती इथं द्यायला आलो. आम्ही मानतोय की ते समादेशक एसपी लेवलच्या IPS वगैरे त्या आम्ही ते मानतोय, पण त्या पण एक मनुष्य आहे, आम्ही पण एक मनुष्य आहे. ते आम्ही 10 तास उन्हामध्ये थांबल्यानंतर ते एक आमच्यासाठी म्हणजे त्यांची एक जबाबदारी इथं भरती घेण्याची, आमच्यासाठी 1 तास तरी इथं उन्हामध्ये येऊ शकतात. एक त्यांचं इथं समादेश म्हणून ते त्यांचं कर्तव्य आहे की इथं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय तो समस्या आहे करायला, आणि त्यांनी एक मनुष्यत्वाचं कर्तव्य म्हणून आमच्याकडे 1 तास तरी द्यायला पाहिजे. आम्ही उन्हामध्ये 10 तास बसतोय, आम्ही सकाळी धरून अक्षरशः उपाशी इथं, तरी पण सलग सुट्टीच्या काळात ATM मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणारा सूरज कश्यप या आरोपीला APMC पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सलग सुट्ट्या असल्यानं बँकेच्या भिंतीआड असलेल्या ATM मशीन मधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रयत्न निष्फळ ठरला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढून गुन्ह्याची उकल केली. आरोपीने आणखी कुठे कुठे चोरीचे प्रयत्न केले ते याचा तपास सध्या सुरू आहे. बोलायसोबत दिनांक 15 जून 2024 ते 17 जून 2024 या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी त्या बँकेच्या आवारातच ATM सुद्धा आहे. ते ATM मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत, परंतु ते मशीन तोडलेलं होतं. त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर APMC पोलीस स्टेशनचं पथक तिथे गेलं, त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग CCTV फुटेजेस, बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे. तो तुर्भे त्या गावामध्ये तिथे तुर्भे परिसरामध्ये राहतो. तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. याला पोलिसांनी शोधून काढून
त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोन 1 माननीय पंकज डहाणे साहेब, त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब, पोलीस निरीक्षक APMC पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे, त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी शिवूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर येथील पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तर यावेळी वारकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. कोपरखैराणे पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी 31 मोबाईल शोधून आणून ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहे. यातील एक मोबाईल परदेशातून तर एक मोबाईल परराज्यातून परत आणण्यात कोपरखैराणे पोलिसांना यश आले आहे. कोपरखैराणे पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती वेबसाईटवर टाकून वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल मोरे यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन ते जमा करून 31 मूळ मालकांना त्यांचे मोबाईल त्यांना सुपूर्द करण्यात आलेत. तांत्रिक सखोल तपासानंतर एक मोबाईल हा प्रदेशातून दुबई येथे असल्याचे समोर आले, तर दुसरा मोबाईल हा राज्यातील उत्तर प्रदेशमधून हस्तगत केला आहे. आपला मोबाईल आपल्याला परत मिळाल्याने मूळ मालकांनी आनंद व्यक्त करत कोपरखैराणे पोलिसांचे आभार मानले आहेत. आपला मोबाईल चोरीला गेल्यावर त्यांच्या तांत्रिक विश्लेषण माहितीसह जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करावी, जेणेकरून मोबाईलचे ठिकाण माहिती करण्यास पोलिसांना सोपे जाईल व मोबाईल लवकर मिळून येईल, असे आवाहन देखील यावेळी औदुंबर पाटील यांनी केले आहे. माझं नाव रोहित सुरेश रोगडे. कोपरखैराणे पोलीस ठाणे यांचं सर्वात अभिनंदन आहे. आणि म्हणजे एक कोणाचा मोबाईल गेल्यानंतर कोणाला माहिती नाही कुठे कंप्लेंट करावी, काय करावी. फक्त त्याला असं वाटतं की आपल्या खिशातून कुठे पैसे गेलेत, मोबाईल गेलेत, जीवाला लागते. त्याच्यामुळे पोलीस स्टेशन हे सर्वात मोठं आणि सर्वात तिथे आपल्याला न्याय मिळतो 100%. तर त्याच्यामुळे कोणीही आलं की पहिलं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यामध्ये सर PSI सर तुरवडे सर होते. त्यावेळेस मी तिथे सरांकडे जाऊन सांगितलं, सर मी गाडी चालवतो, माझा मोबाईल आहे ना इथे कोपरखैराणे पोलीस स्टेशनच्या इथे, काच मी खाली केली, माझ्या चुकीमुळेच गेला सर बोलला. म्हणजे ठीक आहे. माझी त्यांनी कंप्लेंट घेतली, FIR दिली मला. आणि नंतर मग मला बोलले की ठीक आहे रोहित, तू आता फक्त हे CIR याच्यावरती कंप्लेंट टाक ऑनलाईन आणि तू घरी जा, मोबाईलचं काय टेन्शन नको घेऊ, 100% तुला भेटून जाईल. आणि त्यांचं आज बोलणं खरं झालेलं आहे. त्यांचं अभिनंदन करतो आणि पाटील सरांचं पण एकदम अभिनंदन करतो मनापासून. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा News 24 मराठी.